अशी मस्ती बाबांनी गेली, अशी मस्ती आमची चालूच राहतं. इथं नानाचा पिता मस्तपैकी चहा. काय डिस्कशन चालू आहे मला पण सांगा. नाही का काहीतरी डिसिजन घेतलेलं आहे. आणि इकडे तेल आणि राई जिरा मारलेला आहे मस्तपैकी. कुठल्या भाजीसाठी नाना? बिड्ड्यासाठी. बिड्ड्यामध्ये शेंगा टाकायचे आहेत. बिड्डा बोलतात बाकी वाल बोलतो. जाऊन दे ना. बिड्डा तिथे ठेवलंय मस्तपैकी. आता पुढे वा माहिती पुढे वा आता या पुढे हे गरुड पुराणाचे शब्द आहेत, माझे शब्द नाही. गरुड पुराणानंतर तुकोबांचे शब्द आहेत. विठ्ठला विठ्ठला म्हणावे कितीही तुम्ही प्राप्ती केली तरी तुम्हाला तिथे तृप्ती नाही. कितीही विषयाच्या मागे गेले तरी तुम्हाला तिथे समाधान प्राप्त होणार नाही. किती इंद्रियांच्या मागे गेले तरी तुम्हाला तिथे समाधान प्राप्त होणार नाही. 5 ज्ञानेंद्रिय ज्यातनं सर्वात जास्त ज्ञान आपल्याला प्राप्त होणार आहे. कशामधनं? आपल्या डोळ्यातनं. 82% ज्ञान जे आपल्या डोळ्यातनं प्राप्त होणार आहे. एकच लक्षात ठेवा. कशातनं? आपल्या डोळ्यातनं. जय देवी जय देवी प्रसन्न प्रसन्न होते आमच्या गजेंद्र अनिल सालवी यांचाही शाल देऊन सत्कार करायचा आहे. सेवेकरी भगवान वास्कर, विनोद भोईर, प्रभाकर सालवी, योगेश भोईर लाभ घ्यायचा आहे. सर्वांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे का सप्ताहाचा कमिटी किंवा मंडळ बनवायचा आहे. कारण याच्या पुढे मी गोष्ट करणार नाहीये. कारण तुम्ही धुरा माझ्यावर ठेवून देता. 12 वर्ष केली तेवढी सेवा पूर्ण झाली आणि एक तप पूर्ण केला. हॅलो गाईज, चालू या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा सप्त्याचा 3रा दिवस म्हणजे काल्याचा कीर्तन आहे आज. तर तुम्हाला दाखवतो आज काय काय होतं. सध्या तर पोचला डायरेक्ट मांडवामधूनच ब्लॉग चालू होतो म्हणजे विषय मंदिरापासून. तर चला आता दाखवतो जेवणामध्ये काय बनवायला घातलं. सुरुवात तिथूनच करूया. आज कोणती भाजी ते तुम्हाला दाखवतो. कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. बघू शकता आचार्य मित्र आलेले आहेत सर्वजण. आणि भाजीसुद्धा घातली आहे कारण की कालच रात्री आपण कापून ठेवलेली. आता जे काय मोजके टमाटर वगैरे हे वाटाणे वगैरे कालच सोडून ठेवले. हां तो राहणार जा लवकर येत. आज कुठली भाजी? आज कुठली भाजी ना सांग ना. आज कुठली भाजी? 2 भाज्या असतील. एक मिक्स भाजी असेल आणि एक दुसरी. तू सांग ना. आम्ही सांगून ना पटत. तू सांग. भाज्या वालाचा बिड्डा आणि दुसरी मिक्स भाजी पनीर व्हेज. कोल्हापुरी व्हेज आज पनीर. एक पालक चणा डाळ. म्हणजे की भाज्या तरी नक्की किती आहेत? 2च भाज्या असतात. आजच्या दिवशी स्पेशल एवढ्या भाज्या दिवसाचं सांगता ना मी. आजच्या दिवसाला ठीक आहे. ते आमची चालूच राहते. आणि आमच्या गावातील आता पत्रकार बंधू आलेले आहेत. विनोद वास्कर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. तर आज पत्रकार काय आपली पावती पाडायची आहे तुला. किती? 20-25 हजार? बस 1500 एवढीशीच. किती पैसे काढलं ते दाखव आता आतमध्ये ठेवले ते.
बंडलचे बंडल काढताय ना, पावती बघा किती मोठी वाढ. दुसऱ्यांच्या आहे. असं आहे का? साहिलने मस्तपैकी गरम गरम चहा घेऊन आले सर्वांसाठी आणि तिकडे नाश्ता सुद्धा केले. तर आपण जाऊ आता नाश्ता वगैरे करू. म्हणून सांगतो गावाचा भावाचा ना गावकीचा कोणी खाऊ नका. काल महाराज बोलले असा विषय झाले म्हणून तुम्हाला सांगतो अशा गोष्टी करू नका. बरोबर ना ऑस्कर? बरोबर. भावाचा भावकीचा आणि देवाचा बिलकुल खाऊ नये. ते पचत सुद्धा नाही. चला आता आपण जाऊ नाश्ता करायला. अशी मस्ती बाबांनी गेली, अशी मस्ती आमची चालूच राहतं. इथं नानाचा पिता मस्तपैकी चहा. काय डिस्कशन चालू आहे मला पण सांगा. नाही काहीतरी डिसिजन घेतलेलं आहे. आणि इकडे तेल आणि राई जिरा मारलेला आहे मस्तपैकी. कुठल्या भाजीसाठी नाना? बिड्ड्यासाठी. बिड्ड्यामध्ये शेंगा टाकायचे आहेत. बिड्डा बोलता बाकी वाल बोलतो. जाऊन दे ना बिड्डा. बिड्डा तिथे ठेवलेस मस्तपैकी. मग नाना इथं चहा पितो. नाना बोलतो मला घेत नाही, मला बोलतो दाखवतच नाही. त्याच्यासाठी बरं दाखवते नाना. अशी मस्ती चालूच राहते. आता कढीपत्ता सुद्धा टाकला. लगेच टमाटर वगैरे रेडीच आहे. सोळाशे ते 1800 लोकांसाठी ही भाजी तयार चालू आहे आता सध्या. अजून टमाटर तिकडे घेऊन येतील. इकडे अद्रक पेस्ट आहे सर्व. सॉरी अद्रक आणि लसूण टाकत नाही. आणि अद्रक टाकता सॉरी कांदा लसूण टाकत नाही. मिरचीची पेस्ट आहे, खोबरा, मीठ, मसाला सर्व काय येतं. हेल्थी आपण जिथं भाजी मोडतात म्हणजे रात्री फक्त वटाणे सोडले, दुसरं काय नाही. आता इकडे नानासाई फ्लावर घेतलं मस्त वेगळे कापायला. इकडे खोपली मिरची, इकडे पालक जोडी, इकडे मिरच्या आहेत तळ्यासाठी. ते वटाणे काल रात्री सोडले, ते बघितलं तुम्ही कालच्या पाडमध्ये. नंतर शेंगा आहेत. हां पहिल्यांदा वाजताची गुड मॉर्निंग लवकर झाली ना. असं का? तर डेलीच असतं ना त्यांची गुड मॉर्निंग म्हणजे 12ची असते. 12ची असते का? काय ऑस्कर 12ची गुड मॉर्निंग असतो बोलतात. लवकर उठतो, पोरीला सोडायला जातो. हा. कॉलेज असल्यावर पेपर घ्यायला जातो. महिन्याचे एकदा महिन्यांचे एकदा दोनदा. सुट्टी असते. हा कुठली कॉलेजला जात होता का महिन्यातून एकदा? तो कॉलेजला गेलाच नाही म्हणून त्याला माहित ना. तो कॉलेजला गेलाच नाही म्हणून त्याला माहित ना. तर चला आता आपण नाश्त्याच्या इकडे बोलूया. तुम्हाला दाखवतो नाश्त्यासाठी आज काय. आज पण पाव आणतात. वडे आहे का भजी आहे ते माहीत नाही, पण ते पण तुम्हाला दाखवतो. गावातील ग्रामस्थ मंडळी सुद्धा सगळं. सॉरी बटाटा भजी, मस्त चटणी. कसले भजी आहेत ते? पालक भजी. जरा थांब. पालक भजी रेडी होतात. पालक आणि बटाटा भजी दाखवली, पालक भजी आणि मिरच्या सुद्धा आहेत. मिरच्याची भजी सुद्धा बनवली. आमच्या गावातील ग्रामस्थ खाताना दिसतात तुम्हाला पालक भजी. दाखवतो खाताना दाखवतो. चला आपण पण नाश्त्याचा आस्वाद घेऊ मस्तपैकी. अशी टेस्ट झाले ती पण तुम्हाला नक्कीच सांगतो. इकडे सुद्धा आणलं. काल सुद्धा खूप सारे पाव आणलेले आणि काल भाकरी राहिल्या थोड्याशा. जाऊ द्या चला मस्त वेगळं भजी नान असं तलतात. त्यातलंच गरम गरम घेऊ. शकता मस्त की इथं घेतलं पनीर कापायला. मला अशी बोललो तसा. मला वाटलं बाबा खरंच मस्ती करतोय. तो मस्ती नव्हतं, सिरियसली होतं. हा बघ 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 स्वतः पिऊन द्यायचं ना तुम्हाला बोलता. आता घेतलं मस्तपैकी भजी पाव आणि तो पालकचा भजी खाऊन घेतो. मस्तपैकी टेस्ट मस्त लागतो. एक खाला, दुसरा घेतले खायला. कारण की आज लवकर जेवायला नाही भेटणार. 12 नंतर जेवायला भेटेल. तरी 2 वाजतील. त्यापेक्षा नाश्ता करून घेऊ पोटभर. नंतर मग आपल्याला तेव्हा सगळं शेवटी तर जेवायचं आहेच.
हे बघ कसा करा माहितीये का, इथून तिकडं गुंडलीत न्या, तिकडून इकडं गुंडलीत न्या. तर बघू शकता मस्तपैकी काळाच्या कीर्तनासाठी हंडी, आता मला काय बोलतात ते माहित नाही, मी हंडी बोलतोय. तर हंडी अशी बांधलेली मगासपासून बांधताना ते तुम्हाला बघायला भेटलंच. आणि आता सर्वजण जमायला लागली. आता जसं जसं टाईम जवळ येईल तशी जशी मंडळी जमतील वारकरी, तर सर्वांची चर्चा चालू आहे. आणि आता थोड्याच वेळात कीर्तन चालू होणार आहे, तुम्हाला दाखवेलच तेव्हा. कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा कीर्तन एकदम अप्रतिम होणार आहे. मंडळी हेच चालेल सर्वजण. तर तुम्हाला दाखवतो अगरबत्तीवाले दादा, त्यांच्याकडे काय काय भेटतं तर तेच तुम्हाला सांगतील. तर आता सांगा काय काय भेटतं तुमच्याकडे. रामकृष्ण हरी माऊली, आमचं माऊली अगरबत्ती, आमचं प्रोडक्ट डोंबिवलीचं. आम्ही स्वतः हँडमेड अगरबत्ती बनवतो. 100 रुपयाला 7 सुगंध. 100 रुपयाला 7. 100 रुपयाला 7. याच्यात गुलाब, चंदन, वैष्णवी, रागिनी, चंपा, ब्ल्यून आणि मस्त 7 रंग 7 सुगंध आम्ही स्वतः घरी बनवतो असे प्रोडक्ट. आणि ॲड्रेस काय आहे तुमचा, ॲड्रेस पण सांगा म्हणजे कोणाला पाहिजे असेल तर तिथून घेऊ शकता. आमचा ॲड्रेस आहे ओम गुरुदेव सोसायटी, दावडी रोड, डोंबिवली पूर्व. नंबर असेल तुमचा, कॉन्टॅक्ट नंबर सांगा. नंबर आहे आमचा 8108691538. आता काय काय आहे तुमच्याकडे. आता आमच्याकडे अगरबत्ती, अजून अगरबत्ती आहे, तुळशीच्या माळा आहे, तुळशीच्या माळा कोणाला पाहिजे, तुळशीच्या माळा आहे, कस्तुरी आहे, कस्तुरी चंदन आहे, हो, भीमसेनी कापूर आहे, कापूरदानी आहे, कापूरदानी, हो, लोक वाटी कप धूप आहे, धूप पण आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर या दादांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यांना कॉल करा. जर डोंबिवलीमध्ये कुठं आसपास असणार तर तिथं तुम्ही जाऊन घेऊ शकता दुकानामध्ये. धन्यवाद दादा. रामकृष्ण हरी. आता दुसऱ्या दादाचं पण आहे, त्याला पण आपण विचारू त्यांच्याकडे काय काय. तर दादा तुझ्याकडे काय काय आहे. अगरबत्ती आहे, पुस्तक आहे, बालसंस्कार पुस्तक आहे, आणि रामनाम जप करायसाठी आहे, अत्तर आहे, मोगरा अत्तर, कस्तुरी आहे, चंदन पावडर, लाल चंदन पावडर आहे, शिलाजीत, चंदन, लाल चंदन, माले आहेत, ज्येष्ठ मध, आणि डोकेदुखी सर्दी मालिश तेल आणि केसांसाठी. तो कुठून आला जातो तुम्ही. खारेगाववरून. ॲड्रेस, पूर्ण ॲड्रेस सांग, तुझा नंबर सांग. जर तुम्हाला पाहिजे असेल कोणाला तरी तुझ्याकडून कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता. खारेगाववरून गणेश विद्यालय आहे ना. हां, नंबर पण सांग तुझा. 8369518488. तर दादाच्याकडून सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. जर खारीगाव, ठाणे, पारसिक नगर, कळवा, रेतीबंदर कुठून असाल तर तुम्ही तिथं जाऊन त्यांच्या दुकानामधून किंवा घरून घेऊ शकता. आणि कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. जर होम डिलिव्हरी होईल का. हा, तुम्ही ठाणे स्टेशनला वगैरे भेटणार. हा, कोणत्या स्टेशनला भेटत होऊ शकता. ठीक आहे, धन्यवाद दादा. थँक्यू. वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं योगध्यानसमायुक्तं निष्परिञ्चं परिग्रहं प्रसन्नवदनं शान्तं मङ्गलानां सुमनोहरं ज्ञानवैराग्यसम्पन्नमखण्डनिजबोधरूपं पूर्णब्रह्माय श्री सद्गुरु वामनाय नमोस्तुते. नसे आप पर ऐसा जगिदो महात्मा विरक्ति श्रेष्ठ भक्ति स्मरे नित्य राम. तिथे माघ पौर्णिमा साधो निवाट धरिली निज धामा. नमस्कार माझा श्री सद्गुरु सावरंग बाबा. हरी राम कृष्ण हरी. हरि जय जय राम कृष्ण हरि.
आपले इंद्रिय ताब्यात प्राप्त केले की आपण अध्यात्म आणि परमार्थाच्या जवळ जाऊ. नाही विठ्ठल तुकाराम महाराज सांगतात इंद्रियांचे धनी आम्ही झालो काम क्रोध बंदी धागे गोसावी. म्हणजे हे काम क्रोध जे विकार आहेत ते सर्व आम्ही काय केले त्यावर ताबा प्राप्त केला, त्याचा त्याग करून टाकलाय. त्यांच्याकडनं तेवढी भगवंताची भक्ती झाली म्हणून तेवढं त्यांना ते प्राप्त झालं. नाही का विठ्ठल मगाशी मी बोललोय जे विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही ना त्यावेळेला कडेन कलतील कडेन विठ्ठल हे गरुड पुराणाचे शब्द आहेत, माझे शब्द नाही. गरुड पुराणानंतर तुकोबांचे शब्द आहेत. विठ्ठला विठ्ठला म्हणावे विठ्ठल विठ्ठल म्हणू वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. जो सुख स्वर्गात नाही तो सुख या मृत्यू लोकात आहे. फक्त आपल्याकडनं भगवंताचं नाम आपल्याकडनं मुखामध्ये येणं गरजेचं आहे. हे कधी शक्य होतं जेव्हा आपण आपल्या इंद्रियांवर ताबा प्राप्त करू शकतो. त्यावेळेला इंद्रियांचा ताबा प्राप्त झाला की ऑटोमॅटिक आपलं मन आपली बुद्धी ही ऑटोमॅटिक म्हणजे आपोआप त्या भगवंताच्या जवळ जाईल. त्याशिवाय ते जाणार नाही. कितीही तुम्ही विषयाच्या मागे गेले काय म्हणतात त्याला विठ्ठल विषय सविता कोण तृप्त झाला इंद्रिय निमाले अग्नी कोठे. कितीही तुम्ही प्राप्ती केली तरी तुम्हाला तिथे तृप्ती नाही. कितीही विषयाच्या मागे गेले तरी तुम्हाला तिथे समाधान प्राप्त होणार नाही. किती इंद्रियांच्या मागे गेले तरी तुम्हाला तिथे समाधान प्राप्त होणार नाही. त्यासाठी महाराज सांगतात तुम्ही अगोदर इंद्रियांवर ताबा प्राप्त करा. तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. वासुदेव बाबांनी तेच केलं जे पूज्यने साळोराम बाबांनी केलं. या विठ्ठल पूज्यने साळोराम बाबांनी जो मार्ग दाखवला त्याच मार्गावर वासुदेव बाबा चालत राहिले आणि तेच आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. नाही का जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्ती पंथी जगात येतो. मला चहा लपून प्यायला लागतो कारण की मला त्यांनी पाहिलं चहा पिताना आता लागली सवय. पण पहिला दूध प्यायचं आता पप्पा चहा पिताना मलाही चहा पाहिजे. सांगायचं काय मला जसं आपण आचरण करतो तसे आपले पुढचेही आचरण करत असतात. प्रत्येक इंद्रियांचा त्या त्या ठिकाणी त्या त्या देव इंद्रियांचे भगवंत सांगितले गेले. 5 ज्ञान इंद्रिय ज्या ठिकाणून सर्व विद्यार्थ्यांनी ऐका
5 ज्ञानेंद्रिय, ज्यातनं सर्वात जास्त ज्ञान आपल्याला प्राप्त होणार आहे. कशामधनं? आपल्या डोळ्यातनं. 82% ज्ञान जे आपल्या डोळ्यातनं प्राप्त होणार आहे. एकच लक्षात ठेवा, कशातनं? आपल्या डोळ्यातनं. म्हणजे आपण जे पाहतो तेच आपल्याला प्राप्त होणार आहे. आपण फेसबुक बघायचं, व्हॉट्सअप बघायचं का ग्रंथ वाचन करायचं? वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. विठ्ठल आणि या डोळ्यांच्या ज्ञानेंद्रियांचे जे कोण देव असतील ते सांगितले गेलेत सूर्यदेव. म्हणजे सूर्यदेवाची जर आपण उपासना आपल्याकडनं घडली तर आपल्याला ज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल अजून थोडस अजून विठ्ठल हे जे इंद्रिय आपल्याला सांगितले गेले, ही इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवणं फार महत्वाचं आहे. जर हे जर आपण आपल्या ताब्यात ठेवले तर आपण वारीला नक्की जाऊ शकतो. हरी चळावलू गाई, चळावलू गाई, चळावलू गाई, चळावलू गाई, चळावलू गाई, गुण मिळालेत. रूप सकट कधी वेळ असेल तर मला सांगा, मी घेऊन चल तुमच्याकडे. विठ्ठल विठ्ठल. त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाने त्या यशोदे मातेला त्याची वेळ तिथी मागितली. त्या यशोदे मातेने त्याला ब्राह्मणाला ती वेळ तिथी दिली आणि त्यांनी जसं वेळ तिथी पाहिली त्या बाळाचा हात पाहिला आणि सांगितलं, हा जो तुमचा बाळ आहे हा पूर्ण कुळाचा नाश करणारा आहे. काय करणार आहे? शब्द ऐकल्याबरोबर यशोदे मातेने आपल्या पदराच्या आत त्या बाळाला घेतलं. हा पूर्ण गोकुळाचा नाश करेल, पूर्ण कुळाचा नाश करेल, याला तुम्ही आत्ताच लगेच गाडलं तर बरं होईल. असं शब्द ऐकल्याबरोबर यशोदा माता थरथर कापायला लागली. थंडीमध्ये घाम सुटला. असे शब्द त्या ब्राह्मणाच्या ऐकल्याबरोबर यशोदे मातेने प्रत्युत्तर दिलं. एवढे महान तपस्वी गर्गाचार्य आले, त्यांनी तर खूप छान वैभवशाली, खूप छान माझ्या मुलाचं भविष्य सांगितलं, खूप चांगलं सांगितलं. तो बोलतो गर्गाचारी ना गर्गाचारी, तो गणितात चुकला. कशात चुकला?
असं ऐकल्या बरोबर काय गर्गचार्य गणितात चुकला असं ऐकल्या बरोबर बाबाने लगेच आज्ञा दिली. विटंबिला भट भानुदास गीते गात जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय लाविले तुरी होतो तुम्ही वारे दोन्हीकडे मुठा आवाज दारा डोळी डोळीच्या वारे दोन्हीकडे मुखा पसरुने गडे सामने हाती टोकावणे अधिक तुका वारे दोन्हीकडे मुखा पसरुने गडे कंठी धरिला कृष्ण मने अवघा जने प्रकाश जय देवी महिषासुर मर्दिनी सुरवरीश्वर वंदे प्रसन्न वदन प्रसन्न होते दासा तेजापासून थोडी थोडी अमृत वाटून गुरुला आजा दादा जय देवी महिषासुर मर्दिनी सुरवरीश्वर वंदे जय देवी आरती ज्ञान राजा कैवल्य मनोवेदना माझा जो फलना जगे कर्णनाथी कोणी अवतार पांडुरंगा राजा महाकैवल्य मनोवेदना माझा राजा प्रगटा गुरुले विश्वभ्रमाचे जनार्दनी ठेवले आरती राजा कैवल्य तेजा देवी साधू मनोवेदना माझा आरती राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधाम सच्चिदानंद पुण्य पाय राघव्याम आरती तुकाराम राघवे सागरात शांत दिले तैसे भगवाने भंग रखिले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधाम सच्चिदानंद मूर्ती पाय राघव्याम आरती तुकाराम तुलने सी ब्रह्मा तुका आले म्हणून आम्ही धरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधाम जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी तुझे आलिंगन आनंद पूजन वाळीन म्हणे नामा विठ्ठल रखमा ठोबा रखमा मागणे ते तुझ प्रती आहे
देशील का ते बाहेर पांडुरंगा या संतास निर्वेची मदती आणि कधुरे काय मागो तुझ तुका म्हणे आता उदार तो होई मग ठेवी पायी या संतांच निर्वेची मदती आणि कधुरे काय मागो तुझ ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज उठू नका 2 मिनिटं जरा बसा. काढलेले त्यांचं पुण्यस्मरण आता येत्या 5 तारखेपासून सुरू होत आहे उत्सवाला आणि 12 तारखेपर्यंत होणार आहे. तेव्हा 12 तारखेला त्यांचा पुण्यतिथीचा दिवस आहे. त्या दिवशी आणि ह्या सप्ताहामध्ये आपल्या परिसरातल्या सर्वांची प्रवचन, हरिपाठ आणि कीर्तन आहेत. तेव्हा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आणि त्यांनी जे समाजाला उपकार केलेले आहेत त्या उपकाराचा एक व्याजाचा हप्ता उत्तीर्ण होता येणार नाही, परंतु एक व्याजाचा थोडा बहु एक पहिला हप्ता देता येईल आपल्याला. अशा दृष्टीने सर्वांनी त्या उत्सवामध्ये सहभागी व्हायचा आहे. त्या उत्सवाचं ठिकाण आहे विठ्ठल मंदिर, डोंबिवली, रामनगर. म्हणजे ज्याला आपण पूर्वीचे जुने लोकांना बेडा असं म्हणतात, बेड्यावर चाललो डोंबिवलीला असं तो प्रसिद्ध आहे. आता त्याचं नाव आहे संतवाडा रामनगर डोंबिवली पूर्व. तेव्हा तिथे सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहू. त्याचप्रमाणे हे 26 गाव एकादशी ग्रुप त्याचे उपाध्यक्ष हरिभक्तीपरायण जगन्नाथ पाटील उत्तरशिव त्यांच्या वडिलांचं पुण्यस्मरण आता येत्या 31 तारखेला. तेव्हा सकाळी 10 ते 12 कीर्तन होईल. हरिभक्तीपरायण वासुदेव महाराज पाटील मांगरूळ पूर्ण झालं. कारण महाराजांचं कीर्तन हा आपल्या गावामध्ये फक्त 15 मिनिटासाठी आणि शेवटचं कीर्तन हे महाराजांचं आपल्याच गावी झालं. आणि याच्यानंतर महाराजांनी तब्येतीच्या मुळे कीर्तन सेवा कुठे केली नाही. असो आपले गुरुवर्य सावलाराम बाबा महाराज यांचे नातू हरिभक्त पारायण श्री चेतन महाराज म्हात्रे यांनी आपल्याला कीर्तन सेवा दिली. अशा अमूल्य वेळात बघा ट्रॉफिक असताना महाराज मानपारा मार्गे आले आणि वेळ जाऊ नये यासाठी महाराजांनी मानपारा मार्ग पकडला आणि इकडे आले. तरी ठाणे रायगड वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आपले प्रिय चेतन महाराज म्हात्रे यांना आमचे गावचे ग्रामस्थ महेश दातीलकर यांना मी सांगतो की त्यांना शाल देऊन महाराजांचा सत्कार करायचा आहे. महाराजांनी माऊलीचा प्रसाद समजून त्याचा स्वीकार करायचा आहे. चला वळू गाई बैसू घेऊ एके ठाई असा तुकाराम महाराजांचा 199वा अभंग महाराजांनी त्याला गाथा याच्यातील घेतला. अतिशय गोड 3 चरणांचा अभंग महाराजांना 12:05 मिनिटं दिली होती. तर महाराजांनी आपल्या वेळेत पूर्ण केला. त्याबद्दल महाराजांचे खूप खूप आभार. मृदुंगमणी यांनी खूप गोड साथ दिली आणि सतत त्याने 3 दिवस आम्हाला जे साथ देतात असे मृदुंगमणी हरिभक्त पारायण आनंद कोकाटे ठाणे यांना आमचे गावचे आमदार साहेब सुभाजी भोईर साहेब यांना विनंती करतो की मृदुंगमणी यांना त्यांनी माऊलींचा प्रसाद द्यायचा आहे. तसेच मृदुंगाचे तालमणी तेजस मडवी खारगाव हेही आपल्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित झाले. तिचं रिनोव्हेशन करायचं आहे आणि पुन्हा इमारत नव्याने बांधायचे. त्यासाठी आपले लाडके आमदार माजी सुभाजी भोईर साहेब आपले ग्रामस्थ आगरी धर्मशाळेसाठी 5 लाखाचा चेक हा महाराजांच्या जवळ देत आहे आणि महाराजांनी या धनादेशाचा स्वीकार करावा. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशी आमदार साहेबांची ख्याती आहे. आणि आमदारांनी मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल आमदारांचे खूप खूप आभार. आचार्य आज आपल्याला उपस्थिती दिली हरिभक्त पारायण रमेश महाराज, सुदेव महाराज आणि मानसोचे अध्यक्ष सुनील आलिंकर यांनी ते दिलेले पेन सर्वांना भेटतील आणि सर्वांना भेटलेच पाहिजे. सर्वांनी नेट उचलल्याशिवाय बसायचं नाही. जेवायला नेट उचलल्याशिवाय बसायचं नाही. पृथ्वी जेणे तृप्त केली त्याची यशोदा भोजन घाली.
असे आमचे गावचे आचारी मंडळ त्यांचे खूप खूप आभार. सर्व मौजेशील मधील बाकी सेवा केलेल्या महिलांचे आभार. श्री ठाकूरपाडा, कल्याणपाटा, भोलेनाथ नगर आणि शिलगाव या सर्व भगिनींचे खूप आभार. बघा बॅनर आणि मंडपाची सजावट केली असे आमचे लाडके रमेश जातीलकर कुठे असतील त्यांनी मंडपात यायचं. रमेश जातीलकर मंडळा करून त्यांचे आभार. आमच्या गजेंद्र अनिल सालवी यांचाही शाल देऊन सत्कार करायचा आहे. सेवेकरी भगवान वास्कर, विनोद भोईर, प्रभाकर सालवी, योगेश भोईर चुकून राहिलेलं होतं त्याबद्दल त्यांची क्षमा मागतो. त्यांच्या काही सूचना आहेत. सर्वांनी जेवताना वाढताना थोडं लक्ष द्यायचं आहे. शनिवार दिनांक 22/2/2025 रोजी श्री करोळी आई देवीच्या मंदिरावर सत्यनारायणची महापूजा आहे. सर्वांनी याची नोंद करून घ्यायची आहे. त्याचा लाभ घ्यायचा आहे. आज तुम्ही मीटिंग लावलेली आहे. त्या मीटिंग मध्ये गेली 12 वर्षे सातत्याने माझ्याबरोबर 8-10 जण काम करत असतात. जसे नरेश अलिकर, बबन भोईर, बाबूराव वास्कर यांनी. आणि जी बसण्याची जागा योग्य बनवली ती बाबूराव वास्कर एक सातत्याने 8 दिवस बाबूराव वास्कर या जमिनीसाठी मेहनत घेत होते. आणि या जमिनीचे मालक कैलासवासी नारायण माधू पाटील यांनी आपल्याला मंडपसाठी जागा दिली. त्यांचे खूप खूप आभार. जर नारायण पाटील यांच्या घरचं कोणी व्यक्ती असेल त्यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. याच्या पुढे सप्ताहामध्ये तुम्ही गावाचा मंडळ किंवा कमिटी बनवावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. याच्या पुढे मी रजा घेणार आहे. कारण मी ही गोष्ट करणार नाहीये. कारण सर्वांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे का सप्ताहाचा कमिटी किंवा मंडळ बनवायचा आहे. कारण याच्या पुढे मी गोष्ट करणार नाहीये. कारण तुम्ही धुरा माझ्यावर ठेवून देता. 12 वर्ष केली तेवढी सेवा पूर्ण झाली आणि एक तप पूर्ण केला आणि एक तप माझ्यासाठी पुढे झाला. आणि सर्व ग्रामस्थांनी याची नोंद घ्यायची आहे की कमिटी बनवायची आहे किंवा मंडळ बनवायचं आहे. कारण तुम्ही 3 दिवस साथ देता ही काल्या ढगावरची वेळ आहे. पण याच्या आधी जे काही करायला लागतं त्यासाठी 15 दिवस रमेश जातीलकर असो, प्रभाकर सालवी असो, विनोद भोईर असो, नरेश आलिमकर असतील. जरी नरेश आलिमकर माझ्यापेक्षा वयाने मोठा असेल तरी मी त्यांना कुठल्याही शब्दाने बोलतो. कारण काम हे महत्वाचं असताना वेळेला महत्व दिलं पाहिजे. कारण वेळ निघून गेली तर वेळ निघून गेल्यानंतर काही उपयोग नसतं. कारण 12 वर्ष कारण शिलवाले एवढे भाग्यवंत आहेत की 12 वर्षामध्ये बघा जे सुराचे अभ्यासू करू असतील त्यांचा सूर ज्या सुरामधून चालू येतो त्या सुराला संपतो तेव्हा त्याचा भजन किंवा कीर्तन जे सूरमणी असतात त्यांचा तिथं पूर्ण होतो. आणि आपल्याही गावाची परंपरा अशीच झाली. 27 तारखेला आपण सोमवारी जी सप्ताहाची सुरुवात केली होती ती सप्ताहाची सुरुवात 27 जानेवारीला झाली होती 12 वर्षापूर्वी. आणि 27 जानेवारीला या 12 वर्षापूर्वीची जी सुरुवात झाली होती आणि 12 वर्षी तोच वार आणि 30 तारीख भेटली. फक्त तिथीचा थोडा फरक झाला. कारण पहिल्या वर्षी आपण द्वादशीला सुरुवात केलेला सप्ताह होता. कारण त्र्यंबक वरून येणारे जे वारकरी असतात त्यांना द्वादशीच्या दिवशी घरी येऊन आपल्या इथे कीर्तनाला येणे होत नव्हतं. त्यासाठी आपण एक दिवस वाढवला. पण वाढवून आपण भाग्यवंत झालो की आपल्याला जाणीमानी नव्हतं का 12 वर्षामध्ये आपल्याला तोच 30 तारीख आणि तोच वार भेटल. यासाठी आमचं गाव भाग्यवंत होता आणि भाग्यवंत राहील याची मी आशा करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. सप्ताह वगैरे दुपारी संपून थोडा आराम करून आता निघालोय. म्हणजे मीटिंग होती ती आटपून आलोय. आजचा तुम्हाला सप्ताहाचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा. कारण ना मगासपासून खूप काम होतं म्हणून काही दुपारनंतर शूट नाही केलं. 3 नंतर काही शूटच नाही केलं. चला आता खाली चालून घेतो आणि खाली जातातच ब्लॉग एंड करतो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.